सर्व्हिस रोड नाही मग गावातले जाणार कसे साहेब? एका गावातून दुसऱ्या गावात. तसा विषय नव्हता. मुंबई गोवाची दुर्दशा. मंत्री अदिती तटकरे अधिकाऱ्यांवर प्रचंड भडकल्या. 13 वर्षांनंतरही महामार्ग अपूर्ण. बैठकीत NHAI अधिकाऱ्यांना खडेबोल. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन तब्बल 13 वर्षांहून अधिक काळ लोटला तरी महामार्गाचे काम अद्याप पूर्णत्वास आले नाही. त्यामुळे रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात NHAIच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीत महामार्गावरील पेवर ब्लॉक, फ्लायओव्हर, बायपास मार्ग, सर्व्हिस रोड यांसह विविध प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. संबंधित कामांची सद्यस्थिती, रखडण्याची कारणे आणि पुढील कार्यवाही यावर सविस्तर चर्चा झाली. दरम्यान महामार्गावरील पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाला होत असलेला विलंब आणि कामाची कार्यपद्धती यावर मंत्री अदिती तटकरे प्रचंड भडकल्या. महामार्गाचे काम निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करा असे स्पष्ट निर्देश त्यांनी NHAI अधिकाऱ्यांना दिले. मात्र 13 वर्षांचा वनवास संपवून मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार याकडे आता कोकणवासियांचे लक्ष लागले आहे. नाही, खरं तर दरवेळेला जिथं रस्त्याची दुरवस्था झालेली असते तिथं मधल्या कालावधीमध्ये नागोठण्याच्या परिसरामध्ये पेपर ब्लॉकचा वापर करण्यात आला होता. मी त्यावेळेला तिथं बैठकीमध्ये मुद्दा मांडलेला की पेपर ब्लॉक हे नॅशनल हायवेच्या किंवा स्टेट हायवेच्या रस्त्यासाठी तिथे टिकणारे नसतात. त्याचं कारण असं की तिथं जाणारी वाहतूक पेपर ब्लॉक आपण अंतर्गत गावामध्ये लावत असतो, तिथं पायी लोक जात असतात, 2 व्हीलर जात असतात. पण जिथं हेवी वाहतूक असते, अवजड वाहतूक असते, तिथं पेपर ब्लॉक हे टिकू शकत नाही. त्याच्यामुळे आत्ता त्यांनी जिथं पेपर ब्लॉकचा तिथं वापर केलेला आहे, मी त्यांना सूचना दिल्या की हे पेपर ब्लॉक 2-4 दिवसाच्या वर टिकणार नाही, कारण त्याला प्रॉपर तिथं बेस नसतो आणि एक जरी अवजड वाहन त्याच्यावरनं गेलं तर ते पेपर ब्लॉक निघण्याची शक्यता ही काही नाकारता येत नाही. त्यामुळे त्यानुसार त्यांनी त्या रस्त्यामध्ये पेपर ब्लॉक वापरण्यापेक्षा म्हणजे तिथं जिथं खड्डे आहेत ते बुजवण्यासाठी त्याच्यापेक्षा नवीन टेक्नॉलॉजी जी आहे त्यांचं काही वेगळ्या पद्धतीचं त्याच्यामध्ये एक नवीन रॉ मटेरियल त्याच्यामध्ये येतं ज्याच्यातून खड्डे बुजवता येत असतात आणि ते पेपर ब्लॉकपेक्षा जास्ती प्रमाणामध्ये तिथं तग धरू शकेल. आणि पावसाळ्याच्या कालावधीमध्ये हा जो नाहकचा त्रास खासकर नागोठण्याचा जो परिसर आहे तो असेल, सुकेळीच्या थोडा अलीकडचा असेल, कोलाडच्या इथला खाली झालेला रस्ता असेल, इथल्या ज्या परिसरामध्ये आहे तर तिथं साधारणपणे पेपर ब्लॉकचा वापर न करता त्यांनी ह्या नवीन मटेरियलचा वापर करून ते खड्डे बुजवण्यात यावे, जेणेकरून ते जास्ती प्रमाणामध्ये तिथं टिकू शकतील आणि वाहतूक ही त्या पट्ट्यातली जी खड्ड्याच्या रस्त्यामुळे तिथं त्रास नाहकचा नागरिकांना सगळ्यांनाच होतोय तो त्या ठिकाणी थांबला पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांनी ते काम करतात. वादळवारा लाईव्हसाठी धम्मशील सावंत, सुधागड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.